शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, ते जो माणूस पिणार तो गुदगुल्याशिवाय राहणार नाही, अशी बिनगर्जना करून शिक्षणाची माहिती सांगणारे विश्ववंदनीय महामानव ज्ञानपीठ ज्ञानपंडित युगपुरुष तसेच युगप्रवर्तक दीनदलितांचे कैवारी कोटी कोटी कुळांचे उद्धारक व अष्टभैरव व्यक्तिमत्व म्हणजे भारतरत्न डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर अर्थातच दीनदलितांचे कैवारी म्हणजे बाबासाहेब. माणसाला माणूस म्हणून जगायला शिकवणारे बाबासाहेब. गुलाम बनून न जगता स्वाभिमानाने जगायला शिकवणारे बाबासाहेब. भारतीय राजघटनेचे शिल्पकार म्हणजे बाबासाहेब. भारतीय राजघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे प्रेरक, उद्धारक व तारक शक्ती होय. भारताच्या पावन भूमीवर देशासाठी व समाजासाठी अहोरात्र कार्य करून सामाजिक बांधिलकी व राष्ट्रनिष्ठा जोपासणाऱ्या थोर महापुरुषांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव अग्रस्थानी घेतले जाते. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अष्टपैलू व्यक्तिमत्व होते. त्यांना प्रत्येक क्षेत्रात परिपूर्ण ज्ञान होते. त्यांच्या प्रेरक व स्फूर्तिदायक स्मृतींना वंदन करून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित सन्माननीय मान्यवरांची मी कुमार भराणे आंबेडकर मनपूर्वक स्वागत करतो. ज्यांची उपस्थिती वाढवली त्या आजच्या कार्यक्रमाची शान, ज्यांची उपस्थिती वाढवली स्वीकारणे आमची विनंती आपण विश्वावे अध्यक्षस्थान. स्वीकारणे आमची विनंती आपण विश्वावे अध्यक्षस्थान. विद्यार्थी मित्रांनो, योजलेले कुठलेही कार्य असो अथवा कार्यक्रम ते सिद्ध जाण्याचे सर्व श्रेय त्या कार्यास अथवा कार्यक्रमास लाभलेल्या सारस्त्याचे जात असते. म्हणूनच आजच्या कार्यक्रमाचे साध्य म्हणजे अध्यक्षस्थान आपणा सर्वांना सुपरिचित असलेल्या आपल्या स्नेहपूर्वक विनंतीस मान देऊन कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहिलेल्या आदरणीय श्रीमती डायपर मॅडम यांनी स्वीकारावे अशी मी त्यांना विनंती करतो. कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे व व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना मी स्नेहपूर्वक विनंती करतो की त्यांनी त्यांच्या शुभ हस्ते प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करावे. उजळलेल्या वाती, सुमंगल वातावरणात समयीच्या उजळलेल्या वाती मान्यवरांनी शुभ हस्ते प्रज्वलित कराव्या. ज्ञानज्योती मान्यवरांनी शुभ हस्ते प्रज्वलित कराव्या. ज्ञानज्योती. नमन त्या पराक्रम, नमन त्या देश प्रेमाला, नमन त्या ज्ञान सराला, नमन त्या कोटीच्या उद्धाराला, नमन माझे महामानवाला,